मी गुरुपौर्णिमेला गोंदवले महाराजांकडे आले होते. मग संध्याकाळी दर्शन घेतलं. संध्याकाळचं दर्शन झाल्यानंतर 8-8:30च्या दरम्यान प्रसाद असतो इथं. प्रसाद घेतला आणि एक रूम बघितली. रूम द्या म्हटलं त्यांना. 1-2 दिवस मला राहायचं आहे अजून. मग ही रूम दिली. ह्या रूममध्ये ना 5 बेड, 2 टॉयलेट बाथरूम आणि झाडू सुपलीसुद्धा आहे. कपडे टाकायची व्यवस्था आहे केली यांनी. गरम पाण्याची व्यवस्था केली त्यांनी. ही रूम बघितली ना, इतकी स्वच्छ आहे. इथं तुम्हाला पांघरायला आणायची गरज नाही. त्याच्यानंतर घरचं सामान काय आणायची गरज नाही आहे. उशासुद्धा अवेलेबल आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला जर फरशीवर झोपायचं असेल तर ते ब्लॅक कलरचं दिसते का, ते पण तुम्ही टाकून झोपू शकताय. आणि इथं आल्यानंतर मला इतकं प्रसन्न वाटतं ना, म्हणजे जेवढं पण आपल्याला असं आपण म्हणतो ना, रोजच्या दगदगीच्या जीवनात आपण स्वतःसाठी वेळच द्यायला विसरून जातो. मग इथं आल्यानंतर आपण स्वतःसाठी वेळ जर दिला ना, तुम्हाला इतकं प्रसन्न वाटेल. इथली शिस्त, इथली स्वच्छता, इथलं टापटीपपणा, नीटनेटकेपणा तुम्ही इथं आल्यावरच अनुभवाल. आणि इथे जेवण पण टेस्टी असतं, चहा पण चांगला असतो. त्याच्यानंतर नाश्ता पण देतात. त्याच्यानंतर सकाळी पण जेवण असतं, संध्याकाळी पण जेवण असतं. आणि 2 टाईम भजन आरती असते. ती ऐकल्यानंतर इतकं प्रसन्न वाटतं, खूप छान वाटतं. दिवसभर तुमचा म्हणजे दिवसच चांगला जातो. मला इथं यायचं कारण म्हणजे काय, की मला इथली शिस्त, टापटीपणा, स्वच्छता खूपच आवडली. आणि इथं ना, म्हणजे तुम्हाला जर इथं राहायचं असेल तर 10 दिवस तुम्ही इथं अर्ज करू शकता. तुम्हाला का राहायचं आहे, तुम्ही सेवा करू शकता. गोंदवले महाराजांची इथल्या सगळ्या संस्थेची तुम्ही सेवा करू शकता. 10 दिवस तुम्ही इथं राहू शकता. त्यासाठी अर्ज करावा लागतो. त्याच्यात आधार कार्ड, फोन नंबर तुमचा घेतात. आणि तुम्हाला जर 10 दिवस सेवा केल्यानंतर इतकं प्रसन्न वाटेल, इतकं छान फील होईल. मी आता 1-2 दिवस राहिले तर मला एवढं छान फील होते. आणि खूप देव म्हणजे बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की देव आहे का नाही ह्या जगात. तुम्हाला जर साक्षात देव अनुभवायचा असेल ना, तर गोंदवले महाराजांकडे नक्की या. इथं आल्यानंतर तुम्हाला पौर्णिमेची रांगोळीसुद्धा खूप सुंदर काढतात बरं का. हे पावसामुळे आता काढत नाही ते. दर पौर्णिमेला इथं सुंदर रांगोळी असते मोठी. ती आल्या एंट्री केल्यानंतर ती रांगोळी बघूनच असं प्रसन्न वाटतं. इथलं टापटीपणा, इथली शिस्त, प्रत्येक म्हणजे एखाद्या माणसाला कशाची गरज आहे ना, प्रत्येक गोष्टीचं विचार करून इतकं प्लॅनिंगने इथं सगळं कामाचं नियोजन केलं जातं. आणि इथलं मेन म्हणजे काय, की माणसाला कशाची गरज आहे, आपण आता काय केलं पाहिजे, प्रत्येक गोष्टीचं नियोजन करून म्हणजे इथलं प्रत्येक भाविकाचं दर्शन एकदम व्यवस्थित झालं पाहिजे, शांततेत झालं पाहिजे आणि त्यांना प्रसन्न वाटलं पाहिजे. एखादा माणूस आल्यानंतर थोडंसं टेन्शनमध्ये असतो आणि जाताना एकदम प्रसन्न होऊन जातो. म्हणजे काय तर असल्याशिवाय एवढं आहे का इथं. तुम्ही स्वतः या इथं. कधीतरी वेळ काढून 2-3 दिवस तुम्ही राहू शकता. 2 दिवस तरी राहायची परमिशन आहे इथं. 2 दिवस राहावा तुम्ही. तुम्हाला देव म्हणजे काय इथं आल्यानंतरच कळेल. चला, जय श्रीराम.